कोकणात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने गणेश चित्रशाळा सर्वत्र गजबजल्या असून गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग जोरात सुरू आहे. अशातच सध्या आधुनिक पद्धतीने जमान्यात पाळलोस येथील गावडे कुटुंब गेली तब्बल 45 वर्ष पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्ती साकारत आपली कला आणि संस्कृती जपत आहेत. पाळलोस येथील सखाराम गावडे यांनी गणेश मूर्ती बनवण्याचा प्रवास लहानपणी खेळता खेळता एक छंद म्हणून सुरू केला आणि हा छंदच पुढे त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यांच्या मेहनतीच्या आणि श्रद्धेच्या जोरावरच त्यांची गणेश मूर्ती चित्रशाळा परिसरात नावारूपाला आली. आपल्या कल्पकतेने आणि पारंपरिक शैलीने त्यांनी असंख्य आकर्षक गणेश मूर्ती हाताने घडवून भाविकांचे मने जिंकली. आज वयोमानामुळे सखाराम गावडे यांना पूर्वीप्रमाणे काम करणे शक्य नसले तरी त्यांची कला थांबलेली नसून त्यांचे सुपुत्र मुकुंद गावडे हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत. पारंपरिक पद्धतीचा वारसा जपत ते अत्यंत देखणे आणि आकर्षक गणेश मूर्ती हाती साकारत आहेत. त्यांच्या कलेची सर्वत्र चर्चा असून ते चिकण माती, शाडू मातीच्या वेगवेगळ्या मूर्त्या बनवण्यात माहीर आहेत. त्यांच्या गणेश मूर्त्यांना सिंधुदुर्गसहित गोव्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जवळजवळ 250 मूर्त्या ते आपल्या गणेश चित्रशाळेत साकारत आहेत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते POP आधुनिक पद्धतीच्या मूर्त्या न बनवता पारंपरिक पद्धतीने चिकट माती व शाडू मातीचा वापर करून आकर्षक मूर्त्या घडवतात. यामुळेच त्यांच्या या पारंपरिक पद्धतीच्या मूर्त्यांना सर्वत्र मागणी आहे. सध्या गणेशोत्सव जवळ आल्याने वडील आणि मुलगा तसेच त्यांचे मित्रपरिवार रात्रंदिवस मेहनत घेऊन गणेश मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. बदलत्या काळात आधुनिकतेचा प्रभाव वाढत असला तरी गावडे कुटुंबाने आपल्या कलेचा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा घेतलेला ध्यास खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे. पाळलोस येथील गावडे कुटुंबाची ही परंपरा केवळ गणेश मूर्ती घडवण्यापुरती मर्यादित नसून ती आपल्या सांस्कृतिक वारसाचे संवर्धन करणारी आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायक ठरली आहे. सध्या वाढत्या महागाईची झळ सर्वच गणेश मूर्ती कलाकारांना बसत असून केवळ आपली परंपरा जपत मोठ्या हिमतीने या सर्व समस्यांना तोंड देत हे कलाकार मेहनत करताना दिसून येत आहेत. मदन मोरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, पाळलोस, सावंतवाडी. मुकुंद गावडे, पाळलोस, श्री गणेश मूर्ती चित्रशाळा, पाळलोस. आम्ही मातीचेच गणपती बनवतो. पप्पा करायचे वडील, ते वडील पाहिजे आहे शाळा. 40-45 वर्ष झाली शाळेला. नाही, मातीचे सगळे मातीचेच. आवड म्हणजे शाळा होती लहानपणापासूनच. इकडे गोव्यात असतात, इकडचे सावंतवाडीत वगैरे सिंधुदुर्ग. आमचे असतात 250 गणपती असतात मातीचे सगळे. हो, असतात आमचे मित्र वगैरे कामगार असतात. खेळ खेळ म्हणजे बालपणात खेळ गणपती करवायचे आणि डोक्यावर घेऊन पाण्यात बुडवायचे. दिवसात 2-4 गणपती पाण्यात बुडवायचे आणि नंतर खेळता खेळता मग सराव झालो आणि गणपती करून सुरू झालो. पासून 3री पासून 4थीत सरस्वती केली शाळेची आणि नंतर गणपती केलं तो पुजलो. नंतर मग दुसऱ्या वर्षी 4 गणपती केले, तिसऱ्या वर्षी 8 केले. नंतर करत गेलो तेव्हा मातीचेच माझा ना तो आता मातीचेच करता गणपती. हाती होय चित्र दाखवा तसं गणपती होतात. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.